SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. राज्य शासन मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून मराठा समाजाशी संबंधित प्रलंबित विषयांवर सर्व प्रशासकीय विभागांनी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सुविधा व सवलती चालू शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी अधिक गतिमान करून क्षेत्रीय कार्यालयांना तातडीने आवश्यक निर्देश देण्याच्या सूचना विखे पाटील यांनी दिल्या. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मराठा आरक्षण कक्षात सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेतील प्रलंबित निधी तातडीने वितरित करावा. तसेच मराठा समाजाशी संबंधित विषयांवर मराठा आरक्षण कक्षाशी समन्वय साधण्यासाठी प्रत्येक विभागाने नोडल अधिकारी नियुक्त करावा असेही निर्देश बैठकीत देण्यात आले. मंत्रालयात झालेल्या बैठकीस पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, आमदार प्रसाद लाड, अण्णासाहेब पाटील, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला.